गुड मॉर्निंग. इट्स 26 डिसेंबर आहे आणि काल आमची सफारी झाली आणि आता आम्ही निघालोय खजुराहोसाठी. आता इथून ब्रेकफास्ट करू आणि 9:30च्या आसपास खजुराहोसाठी निघू. गुंजू गुंजू. कुठे निघालो होतो आपण? खजुराहो. आणि काल काय बघितलं? काही नाही. अनफॉर्च्युनेटली ह्यांच्या जीपला नाही दिसला टायगर आणि आम्ही सेकंड राऊंड कालचं मी एंड केलाच नाही. काल आम्ही खितौलीला गेलेलो सेकंड सफारीसाठी, पण तिथे पण आम्हाला काहीच नाही दिसलं. तिथे आम्हाला म्हणजे काहीच नाही, अजून टायगरचं सायटिंग नाही झालं. जॅकल दिसला. हो जॅकल दिसला आपल्याला. दाखव फोटो. आहे नीलकडे फोटो आहे. जॅकल दिसला, स्पॉटेड डिअर दिसला आणि ते शिंगवाले डिअर काय म्हणतात, नीलगायचे बेबीज दिसले. नीलगायचे बेबीज आणि शिंगवाले डिअरचं काय म्हणतात मम्मा? स्पॉटेड डिअर. स्पॉटेड डिअर काय? अरे काहीतरी बोलला तो दुसरा डिअर. सांबर आणि अजून एक त्याने सांगितलं समथिंग समथिंग डिअर. तर एवढं सगळं आपल्याला दिसलं. टायगर नाही दिसला, बट या मंकी. हा मंकी तर भरपूर दिसले वेगवेगळे. गोलू मोलू फॅम. हॅलो माय गोलू मोलू फॅम. तू बोल हॅलो माय गोलू मोलू फॅम. बोल ना. हाय माय गोलू गोलू. बोल बोल चालेल. हाय माय गोलू गोलू फॅम. बोल हाय माय गोलू गोलू फॅम. हाय माय गोलू गोलू फॅम. कसे आहात सगळे? कसे आहात सगळे? मला पण एका बॉल मध्ये वाटीत जरा फ्री. आणि मग काय ब्रेड, बटर, बटाटा, जॅम. ब्रेड कोण घेणार आहे? माझा मला पण टोस्ट ब्रेड. 500 करू सगळ्यांना. And let's say bye to बांधवगड. Bye to टायगर ट्रेल्स. आणि आता कुठे जाणार आपण? नाही आता जाणार कुठे इथून? खजुराहो. अल्ले टायगर घेतलाय मस्त. आणि आम्ही आता निघालोय बांधवगड वरून. ब्रेकफास्ट झाला. बांधवगड वरून निघणार खजुराहो. खजुराहो इज अराउंड 6 to 7 hours, म्हणजे इन्क्लुडिंग सगळं 250 किलोमीटर्स आहे इथून खजुराहो, दॅट इज बांधवगड वरून. मग इथून आम्हाला 6 ते 7 तास लागतील, इन्क्लुडिंग वॉशरूम ब्रेक, मग लंच, असं सगळं. मग ऑन द वे आम्ही प्लॅन करतोय की कुठेतरी काहीतरी ड्रायव्हर आम्हाला 2-3 लोकेशन दाखवणार आहे. सो लेट्स सी काय काय दाखवतोय. आम्ही निघालो. आम्हाला इथे ड्रॉप केलं ड्रायव्हरनी टुवर्ड्स पांडव फॉल्स आणि आम्ही आता निघालोय पांडव फॉल्सला. 10-15 मिनिट्स चालत जाऊन खाली फॉल्स आहेत. मला तर एक्झॅक्टली माहीत नाही खाली काय आहे, आपण एकदा चेक करू. आम्ही सगळे निघालो. खाली स्टेप्स आहेत थोड्याशा, तर या बघू आपल्याला काय दिसतंय तिकडे. वाव. त्याच्यात या पापामध्ये क्रोकोडाईल्स आहेत. दिसणार नाहीत पाण्याखाली. गुड मॉर्निंग. आता आम्ही आहोत खजुराहोला आणि इट्स 8:30, 8:45 आणि आम्ही आता सगळे ब्रेकफास्ट करू आणि निघणार आहोत खजुराहोचे टेम्पल्स बघायला. दिस इज द हॉटेल वी आर स्टेइंग ॲट. दिस इज सूर्या रेसिडेन्सी. ओके हॉटेल आहे, बट या त्यांचा बाहेर गार्डन एरिया आहे ना, तो खूप छान आहे. रेयांश गुड मॉर्निंग. ए गुड मॉर्निंग. कम. लोटस दिसलं. इथे ट्रायपॉड अलाउड नाही, सो आता स्वप्नील गेला परत मागे गाडीत ठेवायला ट्रायपॉड. आणि प्लास्टिक मधले फूड आयटम्स अलाउड नाही आहेत. म्हणजे टिफिन वगैरे असेल तर एक वेळ ठीक आहे, बट प्लास्टिक मधले प्लास्टिक मधले फूड आयटम्स अलाउड नाही आहे आणि ट्रायपॉड अलाउड नव्हता, म्हणून आता स्वप्नील ठेवायला गेलाय. आणि आम्ही आता निघू. स्वप्नील आला की. गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग नीट बोल. हाय गाइस, गुड मॉर्निंग. ओ खजुराहो ग्रुप.
अँड हे फर्स्ट मंदिर आहे. कुठलं आहे काय ते डिटेल्स आता मला बघायला लागेल. आय एम नॉट शुअर. Second temple is Jagdambi temple. आम्ही ऑलमोस्ट 1.5 hours झालाय. 5-6 टेम्पल्स होते, सगळे बघितले. प्रतापेश्वर, नंदी टेम्पल आणि आता का विश्वनाथ टेम्पल असे सगळे होते. अजून एक लास्ट टेम्पल राहिलंय, तर ते कम्प्लीट करू आणि मग आम्ही एक्झिट करू इथून. एकत्र नाही काय खाणार. खाईल काय तो खातोय. हॅलो गाईज, आमचा सगळा जरा सीन झाला आज. इकडून आम्ही खजुराहोवरून निघणार होतो इंदोरसाठी बाय ट्रेन. संध्याकाळची ट्रेन होती. कुठली ट्रेन होती रे संध्याकाळची पप्पा आपली? प्रयागराजवरून सुटणार होती ट्रेन. अच्छा, प्रयागराज इंदोर एक्सप्रेस अशी ट्रेन होती जी प्रयागराजवरून सुटणार होती. बट अनफॉर्च्युनेटली असं झालं की ती ट्रेन 12 hours लेट आहे. म्हणजे ती उद्या स्टेशनला येणार, खजुराहो स्टेशनला अराउंड 7-8 वाजता आणि पोहोचणार उद्या रात्री. सो उद्याचा आमचा दिवस पूर्ण वेस्ट जाणार होता. म्हणून आम्ही पटकन डिसिजन घेतलं की आम्ही ज्या बसनी आलो आहे त्याच बसनी आम्हाला इंदोरला ड्रॉप करणार. आज संध्याकाळी निघालो तर. प्राईजमध्ये अजून नेगोसिएशन चाललं आहे की काय करायचं, किती प्राईज वगैरे. आणि पप्पा आणि काका जाऊन ट्रेनचे तिकीट्स कॅन्सल करून येणार. मामा चहा पितोय आम्ही फायनली. रात्री ऍक्च्युली संध्याकाळी बसमध्ये 12 तासाच्या ट्रॅव्हलचं स्टार्ट झालेलं आहे. छत्रपूर नाही, काय हे गाईज वाजले 12:30 आणि आम्ही पोहोचलोय महाकालच्या मंदिरात. 12 ज्योतिर्लिंगांमधलं एक ज्योतिर्लिंग आहे हे. ठीक आहे, मग आजकाल एवढं नाही. अलाउड आहे का? जल्दी जाओ भाभी, जल्दी जाओ. हॅलो गाईज, इट्स डे 5. आयडियली डे 5 का 6 माहीत नाही, बट इट्स 29th डिसेंबर आणि आम्ही आता निघालोय ओमकारेश्वरसाठी. सगळे बोलतात की खूप जास्त गर्दी आहे ओमकारेश्वरला. आय एम नॉट शुअर दर्शन होईल का, कारण 8 तास लाईन आहे. ओमकारेश्वरसाठी निघालो सकाळी 7:30-8ला निघालो ब्रेकफास्ट करून.
माझी मम्मी बघायची कुठे बसले. माझी मम्मी आई हॅलो गाईज, आज आमचं आहे लास्ट डे. सगळी टूर ऑलमोस्ट संपली आहे आणि सगळं बघितलं आहे. अनफॉर्च्युनेटली असं वाटतं की 4-5 दिवस खूप लवकर गेले. आम्ही एन्जॉय केलं मस्त. आज लास्ट डे आणि 2-3 स्पॉट्स इंदोरमधले लोकल फिरायचे बाकी राहिलेले. सो आम्ही ते आज कंप्लीट करतो आणि आज आमची संध्याकाळी 5:30ला ट्रेन आहे. ये 5:30ला आमची संध्याकाळी ट्रेन असणार आहे. आणि तोपर्यंत आम्ही शीश महल, राजवाडा, अन्नपूर्णा मंदिर असं आहे ठेवलं पॉकेटमध्ये, या 3 गोष्टी बघणार आहोत. सो नाव वी आर ॲट अन्नपूर्णा मंदिर. आय कार्ड घेतलं का बाबांकडून? अच्छा चालते घाल आणि लूज ओपन सोड. आता बटन नको मला. अरे उलट आहे त्याला. हे छास सांगायचं नको नको नको. छास लाव भैया. गायकडे कोणी नाहीये भैया. बस सोड आता. असं नील घालतो बघ एकदम नील सारखं. माऊ होतं का लागलं जवळ आला की नकच बाहेर येते. पहिला माझा आपण आपण पूर्वी मागवत होतो. त्याला सगळं माहिती आहे. बाबूजी काय परत त्याला नका लागते.